एका श्लोकाने समाधी कशी लागली? इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या वासुदेवाला नग्न तलवार हाती मिळूनही अपयश का आले? आणि स्वामींनी एका भक्ताचे मरण टाळून बैलाला मुक्ती कशी दिली? चला तर जाणून घेऊया ही अद्भुत व सत्य कथा. एकाग्र चित्ताने चरित्र ऐकल्याने परमार्थ सुलभ होतो. आळंदीचे नृसिंह सरस्वती हठयोग साधण्यासाठी अनेक साधू तपासांनी भेटले, पण त्यांना योग्य ज्ञान मिळाले नाही. शेवटी ते अक्कलकोटला आले. स्वामींनी त्यांच्या मनातले ओळखले आणि आज्ञाचक्रभेदाचा एक श्लोक म्हटला. श्लोक ऐकताच नृसिंह सरस्वतींची समाधी लागली. समाधी उतरताच त्यांनी स्वामींच्या चरणी मस्तक ठेवले. नंतर त्यांनी आळंदीत राहून रिद्धिसिद्धीचा मोहाचा त्याग केला. इंग्रजांचे बंड मोडून काढणारे वासुदेव ब्राह्मण हातात उघडी तलवार घेऊन स्वामींसमोर आले. स्वामींनी ही तलवार हातात परत दिली तरच विजय होईल असा त्यांचा संकल्प होता. पण स्वामींचा राजद्रोहाला पाठिंबा नव्हता. त्यांनी ती तलवार तरवडाच्या झाडावर फेकून दिली. स्वामींची संमती न मिळाल्याने वासुदेवांचे बंड निष्फळ ठरले. स्वामी भक्त तात्या भोसले यांना प्रत्यक्ष यमदूत दिसू लागले. त्यांनी भयभीत होऊन स्वामींचे पाय घट्ट धरले. स्वामींनी कृतार्थाला सांगितले, हा माझा भक्त आहे, याचे आयुष्य अजून शिल्लक आहे. समोरच्या वृषभाचे प्राण घे. तात्काळ त्या बैलाचे प्राण गेले. बैलाला मुक्ती मिळाली आणि तात्यांचे मरण टळले. स्वामींच्या अशा असंख्य अगम्य लीला आहेत. भक्तांना भवसागरातून तारण्यासाठी साक्षात परब्रह्म स्वामी रूपात अवतरले आहेत. अशा प्रकारे इथे ही गोड कथा संपली. स्वामींच्या या अद्भुत लीला ऐकून तुम्हाला कसे वाटले? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि पुढील कथेसाठी चॅनल